नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या पण अनेकदा दुर्लक्षित अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत. हं, पुनर्विचार करण्याची क्षमता. हं. म्हणजे फक्त नवीन गोष्टी शिकणं नाही. बरोबर. किंवा फक्त विचार करणं नाही. हो, तर आपण जे जाणतो, ज्यावर विश्वास ठेवतो, त्यावर पुन्हा विचार करणं. आणि कधीकधी काही गोष्टी विसरून जाणं सुद्धा. हे किती महत्वाचं आहे, हे आज जरा बघूया. अगदी. आणि यासाठी आपण ॲडम ग्रँट यांच्या थिंक अगेन या पुस्तकातील काही विचारांचा आधार घेणार आहोत. अच्छा. आपला उद्देश हा आहे की हे पुनर्विचार करणं का गरजेचं आहे, ते आपल्याला इतकं अवघड का वाटतं आणि ही क्षमता आपण कशी वाढवू शकतो स्वतःमध्ये आणि इतरांमध्येही. सुरुवात एका थरारक घटनेनं करूया का? 1949 सालची गोष्ट आहे. हो, मॅन गल्चची आग. हो, अमेरिकेत जंगलाला भीषण आग लागली होती. आणि तिथे ते स्मोक जम्पर्स म्हणजे आगीशी लढणारे खास सैनिक ते अडकले होते. त्यांचा फोरमन होता वॅग्नर डॉज. परिस्थिती खूपच बिकट होती. आग इतक्या वेगाने येत होती. आणि तेव्हा डॉजने काहीतरी एकदम अनपेक्षित केलं. अगदी. त्याने काय केलं, त्याच्या सहकाऱ्यांना सांगितलं की तुमची जी जड अवजार आहेत ना, जी त्यांच्यासाठी जीव की प्राण असतात, बरोबर, ती सगळी टाकून द्या. आता हे त्यांच्या प्रशिक्षणाच्या एकदम विरोधात होतं. आणि एवढंच नाही, त्याने अजून काहीतरी केलं होतं ना, ती आग. हो, त्याने स्वतःभोवती जमिनीवरचं गवत जाळून एक काय म्हणतात त्याला, प्रतिआग हां. म्हणजे एस्केप फायर तयार केली. अच्छा. एक सुरक्षित जागा. आणि इतरांना म्हणाला की यात या. पण ही कल्पना त्यावेळी कुणालाच पटली नसेल ना, एकदम नवीन. हो ना, अविश्वसनीय वाटली त्यांना. त्यांनी त्याच्यावर विश्वास नाही ठेवला. ते आपल्या ट्रेनिंगप्रमाणे अवजारं घेऊन पळत राहिले. आणि मग आणि ते आगीच्या भक्षस्थानी पडले. त्या 13 जणांपैकी फक्त डॉज आणि अजून 2 वाचले, जे पळून गेले. डॉज वाचला कारण त्याने ऐनवेळी पुनर्विचार केला, आपल्या रूढिवादी विचारांना आव्हान दिलं. अगदी. ही घटना विचार करायला लावते की आपण किती वेळा आपल्या पहिल्या विचारांना, पहिल्या निर्णयांना चिकटून बसतो. बरोबर. ग्रँट याला फर्स्ट इन्स्टिंक्ट फॅलसी म्हणतात ना. हो, पहिली अंतःप्रेरणा चूक. गंमत म्हणजे अनेक अभ्यासांमधून दिसतं की परीक्षेत जेव्हा विद्यार्थी आपलं पहिलं उत्तर बदलतात, तेव्हा त्यांचे मार्क वाढतात. हो, अनेकदा सुधारतात. तरीही आपण ते बदलायला कचरतो. आपल्याला वाटतं नाही पहिलेच बरोबर असणार. हो ना. आणि हे फक्त परीक्षेपुरतं नाहीये. आपण कपडे बदलतो, फोन बदलतो. अगदी सहज. पण आपली मतं, आपल्या कल्पना त्यानंही बदलत सहजासहजी. त्याला ते का म्हणतात? सीझिंग अँड फ्रीझिंग. हो, पकडून ठेवणे आणि गोठणे. म्हणजे आपण एकदा मत बनवलं की ते बदलायला तयारच नसतो. ती हळू उकळत्या पाण्यातल्या बेडकाची गोष्ट सांगतात लोक. हां, की पाणी हळूहळू गरम झालं तर बेडूक उडीच मारत नाही. गंमत म्हणजे ती गोष्टच खरी नाहीये. म्हणजे प्रयोगात असं दिसलंय की पाणी गरम व्हायला लागलं की बेडूक पटकन उडी मारतो. अच्छा. माणसांचं उलट आहेत. बदलत्या परिस्थितीचा लवकर पुनर्विचार करत नाहीत. याचंच एक मोठं उदाहरण म्हणजे ब्लॅकबेरी. अरे हो, ब्लॅकबेरी. काय राज्य होतं त्यांचं स्मार्टफोन मार्केटवर. जबरदस्त. पण मग आयफोन आला आणि सगळं बदललं. त्यांचे जे सहसंस्थापक होते, माईक लॅझारिडीस, मोठे हुशार ग्रहस्थ मानले जायचे ते. हो, तंत्रज्ञानातले दिग्गज. पण ते आपल्या त्या यशस्वी उत्पादनाच्या इतके प्रेमात पडले होते, म्हणजे त्यांना वाटत होतं की लोकांना फोन फक्त ईमेल आणि कॉलसाठी हवाय. खिशातला कॉम्प्युटर नको त्यांना. बरोबर. त्यामुळे टचस्क्रीन, चांगले ब्राउझर, ॲप्स हे जे नवीन स्पर्धक घेऊन येत होते, ते त्यांनी नाकारलं. म्हणजे त्यांनी पुनर्विचार केलाच नाही. यालाच कन्फर्मेशन बायस म्हणतात का? म्हणजे आपल्याला जे पटतं तेच ऐकायचं. अगदी. पुष्टीकरण पूर्वाग्रह. फक्त आपल्या मताला दुजोरा देणारी माहिती शोधायची. आणि जोडीला अति आत्मविश्वास. यामुळे त्यांनी ग्राहकांच्या बदलत्या गरजांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. आणि मग काय? कंपनीचं मोठं नुकसान झालं. म्हणजे पुनर्विचार न करण्याची किंमत खूप मोठी असू शकते. अच्छा, ग्रांट म्हणतात की आपण विचार करताना वेगवेगळ्या भूमिका घेतो. कोणत्या आहेत त्या? हो, ते 4 मुख्य भूमिका किंवा काय म्हणतात त्याला, मानसिक पद्धती सांगतात. पहिली आहे उपदेशक, प्रीचर. उपदेशक म्हणजे ही व्यक्ती स्वतःची मतं इतरांवर लादण्याचा प्रयत्न करते. आपले विश्वास कसे बरोबर आहेत हेच पटवून देत राहते. अच्छा. दुसरी आहे अभियोक्ता, प्रॉसिक्युटर. ही व्यक्ती इतरांच्या बोलण्यातल्या, युक्तिवादातल्या चुका शोधून काढते, त्यांच्यावर हल्ला करते, जणू काही कोर्टात केसच लढवत आहे. बापरे. आणि
तिसरी आहे राजकारणी, पॉलिटिशियन. ही व्यक्ती काय करते तर इतरांची मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करते. लोकांना काय आवडेल, आपल्या गटाला काय पटेल तशीच मतं मांडते. उपदेशक, अभियोक्ता, राजकारणी यात खरं काय आहे, वस्तुनिष्ठ काय आहे याचा विचार कुठे? तो येतो चौथ्या भूमिकेत, वैज्ञानिक, सायंटिस्ट वैज्ञानिक. असतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो प्रश्न विचारतो, शंका घेतो. अगदी तो शंका घेतो आणि नवीन पुरावे मिळाले की आपलं मत बदलायला तयार असतो. तो मुद्दामहून वेगळे दृष्टिकोन शोधतो. पण आपण सगळेच कधी ना कधी त्या पहिल्या 3 भूमिकांमध्ये अडकतो की नाही? म्हणजे सतत वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणं हे कठीण नाही का? सोपं नक्कीच नाहीये, पण त्याचे फायदे खूप आहेत. इटलीमधल्या स्टार्टअप्सवर एक प्रयोग झाला होता. काय होतं त्यात? त्यात काही संस्थापकांना असं बघायला शिकवलं की तुमची जी बिझनेस स्ट्रॅटेजी आहे ती एक थिअरी आहे. ग्राहकांशी बोलणं म्हणजे गृहीतकं तपासणं आहे आणि प्रोटोटाईप म्हणजे प्रयोग आहेत. म्हणजे सगळं वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघायचं. हो. तर ज्यांनी हा दृष्टिकोन वापरला ना, त्यांचा महसूल इतरांपेक्षा खूप जास्त वाढला. का? कारण ते गरजेनुसार पटकन आपल्या योजना बदलू शकले, पुनर्विचार करू शकले. आणि बाकीचे कंट्रोल ग्रुपवाले जुन्याच कल्पनांना चिकटून राहिले. गंमत म्हणजे मोठे मोठे वैज्ञानिक सुद्धा कधीकधी या वैज्ञानिक भूमिकेतून बाहेर पडतात. म्हणतात की आईन्स्टाईनने सुद्धा सुरुवातीला क्वांटम फिजिक्सला लगेच स्वीकारलं नव्हतं. अच्छा. म्हणजे क्षमता असणं पुरेसं नाहीये, त्याबद्दलचा आपला विश्वास आणि पुनर्विचाराची तयारी हे पण महत्वाचं आहे. इथेच तो आत्मविश्वासाचा मुद्दा येतो, बरोबर? तो डनिंग क्रुगर इफेक्ट काय आहे नक्की? हो, तो एक मोठा गमतीशील प्रकार आहे. डनिंग क्रुगर इफेक्ट म्हणजे जेव्हा आपल्यात एखाद्या विषयातली क्षमता कमी असते तेव्हा आपल्याला त्या कमी क्षमतेची जाणीवच नसते. बरोबर. उलट आपण जास्त आत्मविश्वास दाखवतो. असं? हो. एका अभ्यासात व्यवस्थापकांना स्वतःच्या कामाचं मूल्यांकन करायला सांगितलं तर ज्यांची कामगिरी सगळ्यात खराब होती त्यांचाच आत्मविश्वास सगळ्यात जास्त निघाला. अरे देवा, हे तर आपण आजूबाजूला बघतो की. मग यावर उपाय काय? उपाय आहे नम्रता. म्हणजे आपलं ज्ञान किती मर्यादित आहे हे ओळखणं. याच्या अगदी उलट टोक आहे इम्पॉस्टर सिंड्रोम. इम्पॉस्टर सिंड्रोम म्हणजे आपण फसवे आहोत असं वाटणं. बरोबर. इथे क्षमता तर असते पण आत्मविश्वास नसतो. आपल्याला वाटतं की आपण या यशासाठी, या जागेसाठी पात्र नाही. आपण लोकांना फसवत आहोत. हां. आईसलँडच्या त्या अध्यक्षीय उमेदवार होत्या ना, हाला टोमासोट्टीर, त्यांचं उदाहरण देतात यासाठी. हो. त्यांना स्वतःच्या क्षमतेबद्दल खूप शंका होती. पण त्या म्हणतात की याच शंकेमुळे त्या जास्त सतर्क राहिल्या, जास्त मेहनत घेतली, नवीन गोष्टी शिकल्या, अगदी तरुणांपर्यंत पोहोचायला स्नॅपचॅट वापरायला शिकल्या त्या. कमाल आहे. आणि त्यांनी सकारात्मक प्रचार केला. दुसरीकडे एक खूप अतिआत्मविश्वासी उमेदवार होते, डेरेड ऑडसन, पूर्वीचे पंतप्रधान. हाला दुसऱ्या क्रमांकावर आल्या, पण त्यांनी त्या ऑडसनना सहज हरवलं. त्यांच्या मते त्या इम्पॉस्टर सिंड्रोममुळेच त्या सतत शिकत राहिल्या. म्हणजे अति आत्मविश्वास पण नको आणि न्यूनगंड पण नको. मग मधला मार्ग काय? ग्रँट. त्याला म्हणतात आत्मविश्वासपूर्ण नम्रता, कॉन्फिडंट ह्युमिलिटी. हा आहे सुवर्णमध्य. म्हणजे आपल्या ज्ञानाच्या मर्यादांची जाणीव ठेवणं, ती झाली नम्रता. पण त्याचवेळी नवीन गोष्टी शिकण्याच्या आणि आव्हानं पेलण्याच्या आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवणं, हा झाला आत्मविश्वास. अच्छा. स्पँक्सच्या संस्थापक आहेत ना, सारा ब्लॅकली, त्यांचं उदाहरण परफेक्ट आहे. त्यांना फॅशन किंवा रिटेलमधलं काही माहीत नव्हतं. फॅक्स मशीन कसं वापरायचं हेही माहीत नव्हतं म्हणे. पण त्यांना विश्वास होता की त्या हे सगळं शिकू शकतील. क्या बात आहे. आत्मविश्वास पूर्ण नम्रता. पण ठीक आहे, समजा आपण पुनर्विचार करायला तयार झालो, नम्रता आली, पण मग आपण चुकणारच की. आणि आपल्याला तर नेहमी बरोबर असायचं असतं. मग चुकीचं असण्याचा आनंद कसा घ्यायचा? बरोबर. हीच तर मानसिकता बदलायची आहे. चूक होणं म्हणजे अपयश नाहीये, ती काहीतरी नवीन शिकण्याची संधी आहे, हे मान्य करायला हवं. पण हे कसं करायचं? त्यासाठी ग्रांट 2 प्रकारची अलिप्तता म्हणजे डिटॅचमेंट गरजेची आहे असं म्हणतात. पहिली, आपल्या भूतकाळातल्या स्वला आत्ताच्या स्वपासून वेगळं बघणं. म्हणजे आपण पूर्वी कसे होतो, आपली मतं काय होती, याला चिकटून बसणं. तो प्रसिद्ध गुंतवणूकदार आहे ना, रे डॅलिओ. ते म्हणतात, जर तुम्ही वर्षभरानंतर मागे वळून पाहता ना, अरे मी किती मूर्ख होतो असं तुम्हाला वाटत नसेल तर तुम्ही गेल्या वर्षभरात काहीच शिकला नाहीत. वाह. म्हणजे जुन्या चुकांना किंवा मतांना कवटाळून बसायचं नाही. आणि दुसरी अलिप्तता कोणती? दुसरी म्हणजे आपली जी ओळख आहे, आयडेंटिटी, ती आपल्या मतांशी जोडायची नाही.
म्हणजे म्हणजे मी ह्या पक्षाचा समर्थक किंवा मी ह्या विचारधारेचा अशी ओळख न ठेवता ती मूल्यांवर आधारित ठेवायची. जसं की मी सत्यनिष्ठ आहे, मी जिज्ञासू आहे, मी उदार आहे. अच्छा, याचा फायदा काय? फायदा हा की जेव्हा पुरावे सांगतात की तुमचं मत चुकीचं आहे, तेव्हा ते बदलणं म्हणजे तुमच्या अस्तित्वाला धोका वाटत नाही. कारण तुमची ओळख मतांवर नाही, मूल्यांवर टिकून आहे. तुम्ही तुमच्या मूल्यांशी प्रामाणिक राहून मत बदलू शकता. हे इंटरेस्टिंग आहे. जे यशस्वी अंदाज वर्तवणारे लोक असतात, फोरकास्टर्स, ते हेच करतात का? अगदी. जीन पियर बेगुम्स नावाचे एक यशस्वी फोरकास्टर आहेत. त्यांनी 2016च्या अमेरिकन निवडणुकीत जेव्हा बहुतेक सगळे क्लिंटन जिंकतील म्हणत होते, तेव्हा ट्रम्प जिंकण्याची शक्यता खूप आधी आणि जास्त वर्तवली होती. त्यांचं रहस्य काय होतं? वैज्ञानिक दृष्टिकोन. ते आपल्या भावनांना किंवा आधीच्या अंदाजांना चिकटून बसत नाहीत. नवीन पुरावे आले की लगेच आपले अंदाज बदलतात. ते मुद्दाम अशी माहिती शोधतात जी त्यांना चुकीचं ठरवेल. अरे वा. याच्या अगदी उलट टोक म्हणजे अतिनिश्चितेचा धोका. टेड कॅझिन्स्की, तो युनाबॉम्बर, हो. तो आपल्या विचारांवर इतका ठाम होता, इतका निश्चित होता की त्याने पुनर्विचार करायला पूर्णपणे नकार दिला. आणि मग एक हुशार गणितज्ञाचा तो हिंसक दहशतवादी बनला. बापरे. हे झालं वैयक्तिक पातळीवर. पण जेव्हा आपण इतरांशी बोलतो, काम करतो, तेव्हा पुनर्विचार कसा करायचा? तिथे तर मतभेद होतात, संघर्ष होतो. बरोबर. इथे ना संघर्षाचे 2 प्रकार समजून घेणं महत्वाचं आहे. पहिला आहे नातेसंबंधातील संघर्ष, रिलेशनशिप कॉन्फ्लिक्ट. हा वाईट असतो ना? हो, हा हानिकारक असतो. जेव्हा वाद वैयक्तिक होतो, एकमेकांना टोचून बोललं जातं, भावना दुखावतात, तेव्हा पुनर्विचाराची शक्यताच संपते. पण दुसरा प्रकार आहे कार्यसंघर्ष, टास्क कॉन्फ्लिक्ट. म्हणजे कामाबद्दल मतभेद, कल्पनांबद्दल. अगदी. आणि हा संघर्ष खरं तर चांगला असू शकतो, विधायक ठरू शकतो. यातून नवीन कल्पना येतात, विचारांना आव्हान मिळतं आणि अनेकदा चांगले निर्णय घेतले जातात. उदाहरणार्थ, राईट बंधू, ते सतत एकमेकांशी भांडायचे म्हणे, पण त्यातूनच विमानाचा शोध लागला. पिक्सार स्टुडिओमध्ये सुद्धा सर्जनशील वादविवादांना प्रोत्साहन दिलं जातं. अच्छा. त्यामुळे त्यांच्या कामाचा दर्जा सुधारतो. पण असा चांगला संघर्ष कसा निर्माण करायचा? आपल्या आजूबाजूला फक्त होला हो म्हणणारे लोक असले तर? त्यासाठी ग्रँट म्हणतात, आव्हान जाळे तयार करा. चॅलेंज नेटवर्क. चॅलेंज नेटवर्क म्हणजे असे विश्वासू लोक जे तुमच्या विचारांना आव्हान देतील, तुमच्या चुका दाखवतील, तुम्हाला पुनर्विचार करायला लावतील. पिक्सारचे दिग्दर्शक आहेत ब्रॅड बर्ड. त्यांनी इन्क्रेडिबल्स सिनेमा बनवताना अशीच पायरट्सची टीम बनवली होती. पायरट्स? हो, म्हणजे असे लोक जे थोडे डिसअग्रीएबल होते, म्हणजे मतभेद ठेवायला घाबरत नव्हते, पण हुशार होते. ते प्रस्थापित पद्धतींना आव्हान द्यायचे. पण असे लोक शोधायचे कसे जे आपल्याला आव्हान देतील पण नुसती टीका करणार नाहीत? विश्वास महत्वाचा आहे. हे असे लोक हवे ज्यांना तुमच्याबद्दल काळजी आहे, पण ते खरं बोलायला कचरत नाहीत. आणि वादाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. वादाला युद्धासारखं न बघता नृत्यासारखं बघावं. नृत्यासारखं? कसं काय? म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या काही मुद्द्यांशी सहमत होणं, चर्चेत काही समान धागे आहेत का ते शोधणं, आपले मुद्दे कमी पण प्रभावीपणे मांडणं आणि कापेक्षा कसे यावर भर देणं. अच्छा. हरीश नटराजन नावाचे एक विश्वविजेते वादपटू आहेत. ते हेच करतात. ते समोरच्या व्यक्तीच्या मुद्द्यांना आधी कुठेतरी मान्यता देतात, समान मुद्दे शोधतात आणि मग प्रश्न विचारून समोरच्यालाच स्वतःच्या मतांवर विचार करायला लावतात. म्हणजे थेट विरोध करण्याऐवजी प्रश्न विचारणे. आणि समजा आपल्याला दुसऱ्यांना त्यांचे विचार बदलायला मदत करायची असेल तर उपदेश देऊन तर कुणी ऐकत नाही. तिथे प्रेरक मुलाखत म्हणजे मोटिवेशनल इंटरव्ह्यूइंग हे तंत्र खूप उपयोगी पडतं. हे काय आहे? यात ना समोरच्या व्यक्तीला सल्ला देण्याऐवजी किंवा त्याची चूक दाखवण्याऐवजी आपण जास्त ऐकण्यावर आणि प्रश्न विचारण्यावर भर देतो. अच्छा. मोकळे प्रश्न विचारायचे, सहानुभूती दाखवायची आणि बदल करण्याची क्षमता त्या व्यक्तीमध्येच आहे हा विश्वास दाखवायचा. डॉक्टर अर्नॉल्ड गॅग्नेउर नावाच्या डॉक्टरनी हे वापरून एका आईचं मत बदलवलं जी आपल्या बाळाला लस द्यायला तयार नव्हती. कसं? त्यांनी तिला जज नाही केलं, तिच्या भीती समजून घेतल्या, शांतपणे माहिती दिली आणि निर्णय तिचाच असेल हे स्पष्ट केलं, पण तिच्या शंकांचं निरसन केलं. म्हणजे ऐकण्यामध्ये खूप ताकद आहे. युगांडाच्या त्या शांतता दूत होत्या, बेटी बिगोम्बे. हो. त्यांनी तर त्या कुप्रसिद्ध बंडखोर नेत्याशी जोसेफ कोनीशी चर्चा करताना फक्त ऐकण्यावर भर दिला होता.
त्यांचं वाक्य होतं, अगदी सैतानालाही कोणीतरी आपलं ऐकावं असं वाटतं. अगदी बरोबर. ऐकण्यामुळे विश्वास निर्माण होतो आणि मग समोरची व्यक्ती आपले विचार तपासायला तयार होते. हे झालं व्यक्ती आणि लहान गटांबद्दल. पण मोठ्या समूहांमध्ये कसं? समाजात किंवा कंपन्यांमध्ये जिथे इतकं ध्रुवीकरण आहे आजकाल, तिथे पुनर्विचार कसा घडवायचा? तिथे एक महत्वाची गोष्ट आहे बायनरी बायस टाळणं. बायनरी बायस म्हणजे प्रत्येक गोष्टीला फक्त दोनच बाजू आहेत, बरोबर किंवा चूक, काळा किंवा पांढरा असं न बघणं. त्यामध्ये अनेक छटा असू शकतात हे मान्य करणं. ग्रे एरियाज मान्य करणं. हो, पीटर कोलमन नावाचे संशोधक आहेत. त्यांच्या लॅबमध्ये असं दिसून आलं की जेव्हा वादग्रस्त विषयांवर चर्चा होते, जसं की गर्भपात किंवा बंदूक नियंत्रण, तेव्हा दोन्ही टोकाची भूमिका मांडण्याऐवजी जर विषयाची गुंतागुंत, त्यातले वेगवेगळे पैलू, संदिग्धता समोर आणली तर लोक जास्त ऐकायला आणि विचार करायला तयार होतात. अच्छा, म्हणजे टोकाची भूमिका घेण्याऐवजी मधले मार्ग शोधायला मदत करणं. शिक्षणात याचा काय उपयोग? आपली शिक्षण पद्धती तर अनेकदा एकाच बरोबर उत्तरावर भर देते. इथेच बदलायची गरज आहे. शिक्षणात विद्यार्थ्यांना फक्त माहिती देण्याऐवजी त्यांना प्रश्न विचारायला, विश्लेषण करायला, पुनर्विचार करायला शिकवणं खूप महत्वाचं आहे. कसं करता येईल हे? एरिन मॅकार्थी नावाच्या एक शिक्षिका आहेत. त्या विद्यार्थ्यांना जुनी पाठ्यपुस्तकं देतात आणि सांगतात, यातल्या चुका शोधा, पूर्वग्रह शोधा, आणि मग त्या पुस्तकांचे काही भाग पुन्हा लिहायला सांगतात. वा. रॉन बर्गर नावाचे शिक्षक आहेत. ते सक्रिय शिक्षणावर, ॲक्टिव्ह लर्निंगवर भर देतात आणि विद्यार्थी एकमेकांच्या कामावर विधायक टीका करतात, क्रिटिक सेशन्स घेतात. हे नुसत्या लेक्चरपेक्षा खूप जास्त प्रभावी आहे. आणि कंपन्यांमध्ये, संस्थांमध्ये कसं? तिथे तर चुका लपवल्या जातात बऱ्याचदा. तिथे शिकणारी संस्कृती म्हणजे लर्निंग कल्चर तयार करणं आवश्यक आहे. त्यासाठी 2 गोष्टी लागतात. एक, मानसिक सुरक्षितता, सायकोलॉजिकल सेफ्टी. म्हणजे चूक केली तरी शिक्षा होणार नाही ही खात्री. हो, प्रश्न विचारल्यास, वेगळं मत मांडल्यास अपमान होणार नाही याची खात्री. आणि दुसरी गोष्ट आहे जबाबदारी, अकाउंटेबिलिटी. म्हणजे कामाच्या प्रक्रियेसाठी आणि दर्जासाठी आपण जबाबदार आहोत ही भावना. सुरक्षितता आणि जबाबदारी. हो, नासाचं उदाहरण बघ ना. चॅलेंजर आणि कोलंबिया स्पेस शटलचे अपघात झाले. हो. त्यानंतर त्यांनी हेच शिकण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला चुका लपवल्या गेल्या कारण सुरक्षितता नव्हती, पण नंतर चुका मान्य करून त्यातून शिकण्यावर, प्रक्रिया सुधारण्यावर भर दिला गेला. जेव्हा सुरक्षितता आणि जबाबदारी एकत्र येतात तेव्हा संस्था खऱ्या अर्थाने चुकांमधून शिकते. आता शेवटच्या टप्प्याकडे येऊया. हे सगळं आपल्या वैयक्तिक आयुष्यात, करिअरमध्ये कसं लागू करायचं? आपण अनेकदा खूप लवकर ठरवून टाकतो की आपल्याला काय बनायचं आहे. हो, त्याला ग्रँट म्हणतात. ओळख निश्चिती, आयडेंटिटी फोरक्लोजर. जसं त्यांचा चुलत भाऊ होता रायन, त्याने लहानपणीच ठरवलं होतं न्यूरोसर्जन व्हायचं. अच्छा. मध्ये त्याला अनेकदा शंका आल्या, इतर गोष्टींमध्ये रस वाटला, पण नाही, तो ठरलेल्या मार्गावरच राहिला. खूप कष्ट करून तो न्यूरोसर्जन झाला सुद्धा. पण त्याला समाधान मिळालं नाही. नाही, त्याला नंतर वाटलं की अरे, आपण वेळीच पुनर्विचार करायला हवा होता. आणि कधीकधी असं होतं की आपण एखाद्या चुकीच्या मार्गावर अडकून राहतो, कारण आपण त्यात खूप गुंतवणूक केलेली असते, वेळ, पैसा, कष्ट. अगदी. याला म्हणतात वचनबद्धतेची वाढ, एस्केलेशन ऑफ कमिटमेंट. आपण जी गोष्ट फसते त्यातच अजून जास्त गुंतवत जातो. इथे चिकाटी म्हणजे ग्रिट कधीकधी अडथळा ठरू शकते. म्हणजे चिकाटी कधी ठेवायची आणि कधी थांबून विचार करायचा हे कळायला हवं. बरोबर. म्हणूनच वर्षातून एकदा किंवा 2दा करिअर तपासणी करायला हवी. करिअर चेकअप. स्वतःला विचारायचं, मी काय नवीन शिकतोय? माझी ध्येय बदलली आहेत का? मी अजूनही योग्य मार्गावर आहे का? आणि फक्त सुखाच्या मागे न लागता काहीतरी अर्थपूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करावं असंही ते म्हणतात ना. हो, कारण अनेकदा ते जास्त समाधान देतं. भूतानचा तो राष्ट्रीय आनंद निर्देशांक याच विचारावर आधारित आहे ना. बरोबर. आनंद हा फक्त बाहेरच्या परिस्थितीत नसतो, तर आपल्या कामात, आपल्या योगदानात, आपल्या दृष्टिकोनात पण असू शकतो. कधीकधी नोकरी बदलायची गरज नसते, तर आपल्या सध्याच्या कामातच नवीन अर्थ शोधायचा. हो, त्याला जॉब क्राफ्टिंग म्हणतात, कामाची पुनर्रचना. जसं ती कॅन्डिस वॉकर नावाची हॉस्पिटलमधली सफाई कर्मचारी होती. तिने काय केलं? तिने तिच्या कामाकडे फक्त साफसफाई म्हणून नाही बघितलं, तर रुग्णांची काळजी घेणं, त्यांना भावनिक आधार देणं या अर्थाने बघितलं. तिने तिचं काम स्वतःसाठी जास्त अर्थपूर्ण बनवलं. वाह,
तर या सगळ्या चर्चेचा आपण काय सारांश काढू शकतो? मला वाटतं मुख्य मुद्दा हाच आहे की पुनर्विचार करण्याची क्षमता ही काहीतरी वेगळी एकाकी गोष्ट नाहीये. ती आपल्या वैयक्तिक वाढीसाठी, आपल्या नातेसंबंधांसाठी, आपल्या कामाच्या ठिकाणी आणि खरं तर एका निरोगी समाजासाठी खूप आवश्यक आहे. आणि त्यासाठी तो वैज्ञानिक दृष्टिकोन महत्वाचा. अगदी. वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणं म्हणजे नम्रता बाळगणं, शंका घ्यायला तयार असणं, सतत उत्सुक राहणं, पुरावा तपासणं. हे आपल्याला फक्त चांगले निर्णय घ्यायला मदत करत नाही. तर आपल्याला अधिक लवचिक, समजूतदार आणि सतत शिकणारे बनवते. बरोबर. आपल्याला सतत विकसित होण्याची संधी मिळते. नक्कीच. तर मग आज आपण जे काही ऐकलं त्या प्रकाशात विचार करायला लावणारा एक प्रश्न. अशी कोणती एक तुमची खूप जुनी समजूत आहे किंवा विश्वास आहे किंवा एखादी योजना आहे ज्यावर तुम्ही आता पुन्हा विचार करू शकता? कोणती गोष्ट आहे जी तुम्ही आत्तापर्यंत अगदी गृहीत धरली होती पण आता त्यावर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालंय? यावर नक्की विचार करायला हवा.